श्रावण संकष्टी चतुर्थी आणि त्यातल्या त्यात अंगारक योगावर आलेली ही चतुर्थी आहे। उद्या मंगळवार आहे, 12 ऑगस्ट आहे। श्रावणातली अंगारक योगावर आलेली ही संकष्टी चतुर्थी आहे। त्यामुळे सगळ्या ताईंना दादांना अतिशय विनंती करून सांगते की गणपती बाप्पांची साधी सोपी सेवा तुमच्याकडून होऊ द्या, की जेणेकरून गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आणतील, आपल्या आयुष्यातले दुःख अडी अडचणी हे ते हिरावून घेतील। बघा, अंगारक योग हा म्हणजे मंगळवारी जेव्हा चतुर्थी तिथी येते, संकष्टी चतुर्थी, तेव्हा अंगारक योग आपण त्याला म्हणत असतो। आणि जर कोणाला संकष्टी चतुर्थीचे उपवास धरायचे असतील तर या अंगारक योगापासून ते संकष्टी चतुर्थीचे उपवास धरू शकतात। पण लक्षात ठेवा, संकष्टी चतुर्थीचे उपवास तेव्हाच तुम्ही करा जर तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य आहे। चंद्रोदयाचा टायमिंग म्हणजे बघा, प्रत्येक महिन्याच्या कॅलेंडरमध्ये कालनिर्णय असू द्या किंवा आपलं केंद्रातले जे कॅलेंडर असतात तिथे साईडला त्या महिन्याला चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय त्या शहरामध्ये किती वाजता ते दिलेलं असतं। जसं फॉर एक्झाम्पल आता मी नाशिक शहरामध्ये राहतो, तर नाशिक शहरामधला चंद्रोदय टाईम रात्री 9 वाजता आहे। तर संकष्टी चतुर्थीचा उपवास मी रात्री 9 वाजता चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करून चंद्राला नमस्कार करून मग गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा। म्हणजे चंद्रोदयाचा टायमिंग झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो। भलेही चंद्र आपल्याला पावसाळ्यामुळे काही इतर वातावरणामुळे जर दिसत नसेल, पण तरी पण चंद्रोदयाच्या टायमिंग नंतरच आपल्याला उपवास जो आहे तो सोडायचा असतो। तर हा एक नियम चतुर्थीसाठी म्हणजे पाळावा लागतो। असं म्हणतात की जर चंद्रोदयाचा टायमिंग पाळून तुम्ही उपवास केला तरच तुम्ही चतुर्थीचा जो उपवास आहे तो तुमचा लागू पडतो। ठीक आहे। तर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे अंगारक योगावर आलेली ही चतुर्थी आहे, त्यातल्या त्यात श्रावणातली आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही काही छोटे छोटे उपाय करा। तर बघा, चतुर्थीचं व्रत नेहमीप्रमाणे आपल्याला करायचं आहे। आपण चतुर्थीच्या दिवशी काय करू शकतो, तर बघा, अगदी साध्या पद्धतीने सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर आपल्याला लवकर उठायचं आहे। त्यानंतर अंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर देवारातल्या देवांची सगळ्यांची अंघोळ अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे तर ती तांबणामध्ये घ्यायची आहे। 11 वेळेस पाण्याने, 11 वेळेस दुधाने, परत 11 वेळेस पाण्याने ओम गंग गणपते नमः म्हणा, किंवा तुम्ही अथर्व शीर्ष लावून जरी अभिषेक केला तरी पण चालेल। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे। मूर्तीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे। गणपती बाप्पांच्या आवडीच्या दुर्वा अर्पण करायच्या आहे। जास्वंदाचं फूल जमल्यास नक्की अर्पण करा, मिळालं कुठे तर। पण दुर्वा तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला सगळीकडे मिळतात। 11 किंवा 21 दुर्वांची जुडी तुम्हाला अर्पण करायची आहे। यानंतर गणपती बाप्पांना तुम्ही जास्वंदाचं फूल अर्पण करा। अशा सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। आणि नंतर दिवा अगरबत्ती ओवाळून गणपती बाप्पांची सुख करता दुःख करता आरती म्हणायची आहे। अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, गणपती स्तोत्र ऐकायचं आहे। चतुर्थीच्या दिवशी घरातल्या लहान मोठ्या सगळ्या मुलांना अथर्व शीर्ष ऐकवा। त्यामुळे त्यांच्या शिक्षणातल्या ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होतात, ते शिक्षणामध्ये भरपूर प्रगती करतात। जर हट्टी तापट मुलं वगैरे असतील तर त्यांना तर तुम्ही हा उपाय केलाच पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, गणपती बाप्पांना आपण संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। मोदक गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। जर आपण त्यांच्या आवडीच्या गोष्टी केल्यानंतर 100% आपल्या पण आवडीच्या गोष्टी बाप्पा आपल्याला देतील। यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आलेली ही चतुर्थी आहे। त्यामुळे गणपती बाप्पांचे वडील कोण होते, तर महादेव होते। आणि श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे। त्यामुळे उद्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना बेलपान अर्पण करायचं आहे। एकतरी बेलपत्र गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायचं आहे। हा उपाय तुम्ही नक्की करा। यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतील, भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील आणि ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतील, आपल्या मनातली इच्छा ते पूर्ण करतील। चतुर्थीचं व्रत केल्यामुळे जीवनातले संकट दूर होतात, ऐश्वर्य सुख सौभाग्याची प्राप्ती होते, शांती येते, संसारामध्ये शांती येते। तर त्यामुळे गणपती बाप्पांना काही या ज्या गोष्टी आहे सांगितलेल्या या नक्की करा। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी चंद्राची पूजा आपल्याला करायचीच आहे। चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे। त्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे। म्हणजे तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाकून त्यामध्ये आपल्याला एक फूल टाकायचं आहे आणि चंद्राकडे बघून आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो। आणि चंद्रदेवांना नमस्कार करायचा आहे। पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध टाकलं तरी पण चालेल। दर चतुर्थीला हे करत जा। आणि त्यातल्या त्यात बघा, ही मंगळी चतुर्थी आपण म्हणतो किंवा अंगारक योगावर अंगारकी चतुर्थी आलेली आहे। त्यामुळे या दिवशी जर तुम्ही हे सोपे उपाय केले ना तर 100% तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। गणपती बाप्पा जे आहे तर ते बघा आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी धावून जातात। फक्त त्यांना मनापासून केलेली भक्ती जी आहे तर ती अतिशय प्रिय असते। त्यामुळे सांगितल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांचा अभिषेक करा, त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करा। त्यानंतर बेलपान मात्र अर्पण करायचंच आहे या चतुर्थीला, की जेणेकरून मग बाप्पांचा भरभरून आशीर्वाद मिळेल।
तर उद्याच्या संकष्टी चतुर्थीला आपल्या कुठल्या सोप्या गोष्टी करता येतील ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.